लाडकी बहीण योजना आता शासनाच्या इतर विभागांसाठी डोकेदुखी होऊ लागल्याचं स्पष्टपणे दिसतंय। आता तर सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलंय। लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला तर आता अनाथांचा विसर पडल्याचं पाहायला मिळतंय। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून बालसंगोपन योजनेतील बालकांना निधी दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। निधी मिळत नसल्यानं पालन पोषण संगोपन कसं होणार असा प्रश्न निर्माण झालाय। हा निधी वितरित न झाल्यानं 1 लाख मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे राज्य सरकारच्या संवेदनशीलतेबाबत मोठं प्रश्नचिन्ह आता निर्माण झालंय। विधानसभेत गेम चेंजर ठरलेल्या महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या लाडकी बहीण योजनेसाठी सरकार काहीही करायला तयार आहे। मात्र त्याच विभागातील बालसंगोपन योजनेतल्या अनाथ मुलांना सरकार सुद्धा अनाथ करू पाहतंय का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। गेल्या 8 महिन्यांपासून मानधन मिळत नसल्यानं महिला कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे आणि ठिकठिकाणी आंदोलनं देखील केली जात आहेत।